काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार। योग याग तपे केली तयाने अमुपे, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार। तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार। विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, जगवादाडे कथे चालता, जगवादाडे कथे चालता, जगवादाडे कथे चालता, जगवादाडे कथे चालता। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। जीवाणी मानेल संतांसी, रंजऊ चित्तासे आपुलिया। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं। खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते। सम्पाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्। आत्मरूपगणेषु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारुनी आता। काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार। प्रस्तुत आपल्या या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या महोत्सवात आज आपण सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे, तो देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून तुकोबाराय नामचिंतनाचा अलौकिक महिमा प्रगट करत आहेत। आपल्या या मंडळाने हा जो नामसप्ताह सुरू केला, त्याला 12 वर्ष पूर्ण होत आहेत। आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितले आहे, कोणती एखादी साधना जर आपण सातत्याने 12 वर्ष केली तर ते एक तप झालं असं मानलं जातं। आणि अशी साधना आपण हे 12 वर्ष चालवली, म्हणून पहिले तपपूर्ती ही होत असल्यामुळे नामचिंतनाचंच काही महत्त्व सांगावं म्हणून हा अभंग मी सेवेला घेतलेला आहे। भगवत चिंतनात जो काल व्यतीत होतो ना, तो वाया जात नाही, तो धन्यतेला प्राप्त होतो। चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे। भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात जो काळ सरला जातो, व्यतीत होतो, तो वाया जात नाही, तो धन्यतेला प्राप्त होतो। मूर्ख लोकांचा आयुष्याचा काल हा चिंतनात जात नाही, चिंतेत जातो, व्यसनात जातो, भांडणात जातो, झोपेत जातो।
व्यसने न तू मूर्खानाम निद्रया कलहेन वा. मूर्ख लोकांचा आयुष्याचा काल झोपेत व्यसनात भांडणात जातो. पण काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम. धीमताम कालः काव्यशास्त्र विनोदेन गच्छति. बुद्धिमान लोकांचा आयुष्याचा काल हा शास्त्रचिंतनात नामचिंतनात साधनेत व्यतीत होतो. म्हणून आपल्या मंडळाने ही साधना सुरू केली आणि त्याला 12 वर्ष टिकवलं. म्हणून हा पहिला तपपूर्ती सोहळा आपण मोठ्या उत्साहाने संपन्न करत आहात. तर ही नामचिंतनाची साधना सातत्याने का चालवायची, असं या नामचिंतनात आहे काय हे समजावं या उद्देशानेच नाम महात्म्य सांगणारा अभंग मी सेवेला घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून धावत आहेत. तेव्हा आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो, अशी तुकोबरायांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. वैकुंठवासी आलो याची कारणासी. हे बोलिले जे ऋषी सात भावे वरदाया. सात भावे वरदाया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. उचिष्टांचा माग शेष उरला तो सेवो. बोलिले जे ऋषी सात भावे वरदाया. सात भावे वरदाया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. उचिष्टांचा माग शेष उरला तो सेवो. आड राने भरले जग. जग आड रानात प्रविष्ट झालेला आहे. योग्य रस्ता त्यांना कळत नाही, तो रस्ता दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. आपल्याला अशी एक जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबाराचा रस्ता दाखवण्याकरता इथे आले, तर त्यांनी रस्ता तरी मग नेमका कोणता दाखवला? तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो, नामचिंतन करा, हीच वाट धरा. देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत, पण ते अनेक मार्ग कलियुगात उपयोगाचे नाहीत. त्या अन्य सर्व मार्गांना कलियुगात झालाय TB, क्षयरोग झालाय. माझी भाषा नाही, तुकोबरायांची भाषा आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली न घडे साधन उचित विधिविधान. न कळे न घडे सर्वथा भक्तिपंथ बहु सोपा. अन्य वाटा क्षीण झालेल्या आहेत, कमकुवत झालेल्या आहेत. कलीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. आणि कलीवर मात करणारं सक्षम साधन, प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते नामचिंतन आहे. म्हणून बाबांनो, नामचिंतन करा. कधी देहाचं महत्त्व घेऊन तुकोबराने लोकांना नामचिंतनाकडे वळवावं. बाबांनो, याच जन्मे घडे देवाचे आणि हे ज्ञान नाही कोठे. याच जन्मात हे भजन घडू शकतंय, अन्य कुठल्या जन्मात हे घडत नाही असं तुकोबर म्हणतात. या तुकोबरायांच्या विधानावर तुमचा काय दावा आहे का की हे मागं घ्या विधान, अन्य जन्मात हे घडू शकतं असे आमच्या या कल्याण परिसरातले तुम्हाला काय पुरावे देतो? असे काय पुरावे तुमच्याकडे आहेत का? अन्य जन्मातही भजन घडलं. आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर परिसरातल्या डुकरांनी तो कार्यक्रम पाहिला आणि डुकरं म्हणलाली, माणसंच काय म्हणून सप्ताह करतात, आपणही करू. आपला सप्ताह पौष महिन्यात झाला आणि डुकरांनी सप्ताह माघ महिन्यात केला. असं घडलं एखाद्या वर्षी? डुकरांनी सप्ताह केलेला कुठे दिसून आला नाही. गावोगावच्या दिंड्या आळंदीला जात आहेत, पंढरपूरला जात आहेत. ह्या दिंड्या जाताना गाढवांनी पाहिल्या. ते गाढवं म्हणलाली, माणसंच काय म्हणून दिंड्या नेतात, आपणही न. त्या गाढवांनी त्यांच्या समाजाची तातडीची मिटिंग घेतली, भजनी मंडळ स्थापन केलं, नगरला जाऊन टाळ आणले, पंढरपुराहून विना आणला, आमच्या या महाराजांना बरोबर नेलं, त्यांच्या परीक्षेने पखवाजही घेतला आणि काढली दिंडी. कोणी? पाहण्यात आली. गाढवांनी दिंडी काढलेली कुठं पाहण्यात आली का? डुकरांचा सप्ताह नाही, गाढवांची दिंडी नाही.
टोनगे पारायणाला बसलेले कुठे आढळले का तुम्हाला? हले रेडे. अहो एक मनुष्य जन्म जर सोडला तर अन्य कोणत्याच जन्मात हे भजन घडत नाही. घडतं ते याच जन्मात. चकार वापरून तुकोबरा सांगतात, याच जन्मे घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कुठे. आणि मग असा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग आपण या मनुष्य जन्मात काय करायला हवं? माझी आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे. आपण प्रत्येकाने एक खात्री करून घ्या. कोणती? आपण मनुष्यच आहोत ना, एवढी खात्री करून घ्या. आणि जर आपण मनुष्यच आहोत आणि मनुष्य जन्मातच फक्त भजन घडतंय, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही, मग असा जन्म जर आपल्याला मिळालेला आहे तर आपण भजन करायला पाहिजे की नाही? नामचिंतनच करायला पाहिजे की नाही? इतर जन्मात जे घडतं तेच जर मनुष्य जन्मात आपण करत असू, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान. खाणं कोणत्याही जन्मात आहे, झोप आहे, विषयोपभोग आहे, भय आहे, ह्या सर्व गोष्टी अन्य सर्व जन्मात आहे. आणि तेवढंच जर आपण मनुष्य जन्मात करत असू तर कुत्र्यातन आपल्यात काय फरक राहिला? गाढवातन आपल्यात काय फरक राहिला? फरक एवढाच आहे, याच जन्मात हे भजन घडतंय, नामचिंतन घडतंय, अन्य कुठल्याच जन्मात नाही. मग असा मनुष्य जन्म जर आपल्याला प्राप्त आहे तर आपण भजन करायला पाहिजे की नाही? म्हणून बाबांनो, भजन करा, नामचिंतन करा, असं देहाचं महत्त्व सांगून तुकोबराय लोकांना नामचिंतनाकडे वळवतायत. कधी युगाचं महत्त्व सांगून तुकोबरायने लोकांना नामचिंतनाकडे वळवावं. हे कोणतं युग आहे? कलियुग आहे. युग 4 आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कोणत्या युगामध्ये कोणतं साधन करावं म्हणजे जीवाचा उद्धार होऊ शकतो हे श्रीमद भागवतात स्पष्ट सांगितलेलं आहे. कृतयुगामध्ये ध्यान करणं उद्धाराचं साधन होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञ करणं उद्धाराचं साधन होतं. द्वापार युगात परिचर्या पूजा हे उद्धाराचं साधन. आणि कलियुगात हरिनाम हे उद्धार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळांसी येते आहे अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार, सकळांची येथे आहे अधिकार, सकळांची येथे आहे अधिकार. हे कलियुगी उद्धार हरीच्या कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरिनामे. कलियुगात हरिनामानेच जीवाचा उद्धार आहे. कृते यध्यायतो विष्णुम, त्रेतायाम यजतो मखैः, द्वापारे परिचर्यायाम कलवतद हरी कीर्तनात. कलियुगामध्ये हरिनाम हे उद्धाराचं साधन आहे. आपण आता कलियुगात आहोत, उद्धाराचं साधन हरिनाम आहे. म्हणून बाबांनो, हरिनाम घ्या, नामचिंतन करा, असं युगाचं महत्त्व सांगून लोकांना नामचिंतनाकडे वळवावं. कधी तुकोबऱ्यांनी चिडू नाही म्हणावं. किती वेळा सांगायचं? 12 वर्ष होत आले ना सांगता सांगता, तरी अजून तुम्ही ध्यानात घेत नाही, नामचिंतनाकडे वळत नाही. किती सांगू तरी नाईकती असं शिवी देऊ नये कधी म्हणावं. तर कधी तुकोबऱ्यांनी ही भाषा वापरावी, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखे ना. बाबांनो, तुमच्या मी पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती. तुकोबराय किती खाली आले, तो तुमच्या पायाला लागतो म्हणतात. आपल्या पायाला तुकोबरायने लागावं का? आपली भारतीय हिंदू संस्कृती काय सांगते? कोणी कोणाच्या पाया पडायचं? छोट्याने मोठ्याच्या पाया पडायचं, आहे की नाही? आणि मोठ्याने छोट्यांना आशीर्वाद द्यायचा, ही आपली संस्कृती आहे. मग तुकोबराय आपल्या पाया पडतात म्हणजे तुकोबरायांपेक्षा आपण मोठे झालो का? तुकोबरायांपेक्षा आपण मोठे नाही, सर्वात मोठे तुकोबराय आहेत. तुका सर्वात श्रेष्ठ
प्रिया माथुर काजू अवतार नाम याचा. सर्वात मोठे तुकोबर आहेत, पण तुमच्या आमच्या ते पाया पडायला तयार होतात. किती खाली येतात. संतांची किती खाली यायची तयारी आहे समाजामध्ये परिवर्तन होण्याकरता, जनतेचं भलं होण्याकरता, जनतेचं कल्याण होण्याकरता. संतांची किती खाली यायची तयारी तुमच्या पायाला लागतो. बाबांनो, तुम्ही सोडून द्या, नामचिंतन करा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. नाम घ्यायचं म्हणजे आम्ही काय म्हणायचं नेमकं. तुकोबारा म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. कधी म्हणा वेळोवेळा, वेळोवेळा, पुन्हा 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 पुन्हा. जशी वेळ तुम्हाला मिळेल तसं विठ्ठल विठ्ठल म्हणा, असं तुकोबारा लोकांना सांगू लागले. त्यावेळेला काही बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग, अन्य साधनांचा अभिमानी वर्ग, त्यांना हे खटकलं. ते म्हणू लागले वेदात, शास्त्रात, पुराणाधिकात उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहेत, ती राहिली एका बाजूला. आणि या तुकोबरांचं चाललंय टुमणं. म्हणा विठ्ठल विठ्ठल, भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, नाम घ्यायला सांगतात. आहे काय वेद शास्त्र पुराण काय सांगतायत आणि हे काय सांगतायत विठ्ठल विठ्ठल म्हणा. यांना जाब विचारला पाहिजे. म्हणून असा बुद्धिजीवी वर्ग, अन्य साधनांचा अभिमानी वर्ग तुकोबारांना भेटला आणि म्हणू लागला, महाराज आम्ही बऱ्याच वर्षापासून तुमची कीर्तन ऐकतो. जिथे तिथे तुम्ही हेच सांगता विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. महाराज म्हणतात मग तुमचं म्हणणं का? आमचं म्हणणं एकच आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणायला तुम्ही सांगता, विठ्ठल विठ्ठल म्हटल्याने काय होणार आहे? काय होणार आहे? विष्णू नुसती जीभ उचलली, विठ्ठल 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 जीभ नाचवली, नाव घेत राहिलं, विठ्ठल विठ्ठल म्हटल्याने काय होणार आहे? असं ज्या वेळेला ते आक्षेपयुक्त तुकोबारांना बोलू लागले, त्यावेळेला तुकोबारा तितक्याच आवेशात येऊन त्यांना प्रत्युत्तर देतायत. अरे विठ्ठल विठ्ठल म्हटल्याने काय होणार नाही सांगा? काय नो हे केले, 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 काय नो हे काय नो हे केले, काय नो हे केले. एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार. आता विठ्ठल विठ्ठल म्हटल्याने काय होणार आहे असे ज्या वेळेला ते लोक म्हणू लागले, त्यावेळेला तुकोबारा तितक्याच आवेशात येऊन त्यांना प्रत्युत्तर देतात. अरे काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका विठ्ठले चिंतिता केले काय नव्हे. एका विठ्ठलाचं चिंतन केलं असताना काय होणार नाही, काय होणार नाही सांगा. याचा अर्थ काय? सर्व काही होईल. काय होणार नाही, काय होणार नाही म्हणजे तुम्ही जे म्हणाल ते होईल. जे तुम्हाला हवा असेल, जो लाभ तुम्हाला हवा असेल, तो लाभ तुम्हाला एका नामचिंतनाने प्राप्त होईल. अवघे होती लाभ एका या विनाने, या विनाने. अवघे होती लाभ एका या विठ्ठले, एका या विठ्ठले. अवघे होती लाभ एका या चिंतने, एका या चिंतने. अवघे होती लाभ एका या विठ्ठले, एका या विठ्ठले. नाम संकीर्तने, नाम संकीर्तने गोविंदाच्या.
या चिंतने, या एका चिंतने अवघे लाभ होती. या एका नामचिंतनातून सर्व काही लाभ तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही जे म्हणाल ते प्राप्त होईल एका नाम घेण्यातून. हो, एका नामचिंतनात अशी शक्ती आहे, असं सामर्थ्य आहे की तुम्ही जे म्हणाल ते देण्याची. एखाद्या वस्तूमध्ये अनेक फलं देण्याचं सामर्थ्य असू शकतं आणि वस्तू सामर्थ्य शक्तीचा कोणी बाद करू शकत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात पहिल्याच नमनात म्हणतात, एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. वस्तूचं सामर्थ्य आहे, शक्ती आहे. आश्चर्य करण्यासारखं काय. एका नामचिंतनात सर्व काही फलं देण्याची शक्ती आहे. आपण एक लौकिक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे झटकन लक्षात येईल. एखाद्या वस्तूत अनेक फलं देण्याचं सामर्थ्य असू शकतं. आता दिवस आहे का रात्र आहे? रात्र आहे. रात्रीला उजेड असतो का अंधार असतो? अंधार असतो. इथे काय आहे? उजेड आहे की नाही? रात्रीत आता उजेड आहे. हा उजेड आपल्याला कोणी दिला? विजेने दिला की नाही? उजेड विजेने दिला. माझा आवाज लांब बाहेर पसरलेल्या लोकांपर्यंत पोचतोय. माझा आवाज तिथपर्यंत पोचवण्याचं काम कोणी केलं? विजेनेच की नाही? आहे. गरम होते हो फार. जरा पंखा लावता का? म्हणजे मी उदाहरणात सांगतोय, आणू नका कोणी. आपल्याला अशा वेळेला जर हवा पाहिजे असेल तर हवा कोणी दिली? विजेने. एक जण म्हणू लागला, मला चावत नाही हो, जरा शेंगदाण्याचा कूट करून देता का? शेंगदाण्याचा कूट लगेच कोणी करून दिला आपल्याला? विजेने दिला की नाही? एक जण म्हणू लागला, मला गरम पाणी पाहिजे हो, गरम पाणी देता का? लगेच गरम पाणी तुम्हाला कोणी करून दिलं? विजेने. एक जण म्हणला, नाही मला थंड पाणी पाहिजे, थंड पाणी लगेच कोणी दिलं? विजेने. गरमही विजेनेच, थंडही विजेनेच. ही दोन विरुद्ध कार्य आहे, गरम आणि थंड. पण दोन्ही विरुद्ध कार्य एकच वीज करते की नाही? तुम्ही थंड म्हटला तर थंडही देते आणि गरम म्हटलं तर गरमही देते. म्हणजे एकच वीज आपल्याला अनेक अंगाने उपयोग आले की नाही हे तासभर मी सांगत बसेल, पण आपल्याला वेळ नाही आता तसा. एकच वीज अनेक अंगाने उपयोगाला आली की नाही? एक नमुना मी सांगितला. तसं भगवंताचं नाम ही एक चित शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे. ते काय देऊ शकत नाही. सर्व देण्याचं सामर्थ्य त्या नामचिंतनात आहे. मी आपल्याला 5-10 उदाहरणं सांगतो. एक जण म्हणू लागला, हे होईल का नामचिंतनाने? इथून सुरुवात करू. तुकोबरा म्हणतात, नक्की. हरी म्हणता भुक्ती, हरी म्हणता मुक्ती. आहे की नाही? नामचिंतन करणारा कधीच उपाशी राहत नाही, कधीच नाही. नामचिंतन करणाऱ्याला लोक पाया पडून खाऊ घालतात. आहे की नाही? आपला सगळ्यांचा काय अनुभव आहे? तसं पाहू गेलं तर आमची काहीच लायकी नाही. पण तुम्ही लोक पाया पडून आम्हाला खाऊ घालता की नाही? का? वेडीवाकडे 2-4 नामं घेतो म्हणूनच की नाही? आमच्या नावाच्या मागे ह भ प लावलं जातं. ह भ प म्हणजे हरी भक्ती परायण. आता परायण ही जी अवस्था आहे ना, सर्वोच्च अवस्था आहे. सर्वोच्च अवस्था आहे परायण. मन मना भवमद भक्तो मद्या जिमाम नमस्कुरु मामे वैश्यशी युक्तवैव मात्मानमत परायणा. परायण ही सर्वोच्च अवस्था आहे आणि ते आमच्या नावाला लावली जाते, हरिभक्ती परायण. आता आमची हरिभक्ती कशी आहे हे हरीलाच माहीत ना, आम्हालाच माहीत. पण तरी तुम्ही लोक पाया पडून खाऊ घालता की नाही आम्हाला? एक जण म्हणला, मला जेवणाची ददात वाट नाही, खाऊ नाही मी उपाशी राहील का? तुकोबरा म्हणतात, राहाल. नाम घ्या. राम म्हणे ग्रासोग्रासी, तोच जेविला उपवासी. आहे की नाही? एक जण म्हणला, नामचिंतनाने यज्ञ होईल का? तुकोबरा म्हणतात, होईल. राम म्हणा आणि तुम्ही पाऊल टाका, एका पाऊलात एक यज्ञ झाला.
राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. एक जण म्हणला नाम चिंतनाने शरीर शीतल होईल का? आमच्या अंगाचा दाह होतोय, शरीर शीतल होईल का? तुकोपर्यंत होईल. नाम घेता कंठ शीतळ शरीर. समुद्र मंथन केलं, समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली. चांगली चांगली रत्न चांगल्या चांगल्यांनी लांबवली. राहिलं ते विष. ते हलाहल विष कोणी घ्यायचं? सर्वांनी मग भगवान शंकराची प्रार्थना केली. ते भोळं दैवत घेतलं विष. विष घेतलं, रांगाचा दाह व्हायला लागला. भगवान शंकराचा चंद्र डोक्यावर घेतला, दाह शांत होईना. चंदन अंगाला लावला, दाह शांत होईना. गंगा डोक्यावर घेतली, दाह शांत होईना. शेवटी नामचिंतन केलं आणि नामचिंतन केल्यावर भगवान शंकराच्या अंगाचा दाह शांत झाला. शिव हळाहळे तापला, नामे तोही शीतळ झाला. ऐक ना, नामस्मरे निळकंठ आपणा सहित निवाला. एक जण म्हणू लागला नामचिंतनाने न कळणार कळल का? तर कोवरे म्हणतात नक्की, न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचे. एक जण म्हणू लागला न दिसणार दिसल का? तुकोवर म्हणतात नक्कीच, न दिसे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठल एकाच्या. एक जण म्हणला न भेटणारा भेटल का? तुकोवर म्हणतात नक्की, न भेटे ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठोबाचे. एक जण म्हणू लागला नामचिंतनाने ताप जाईल का? तुकोवर म्हणतात नक्की, तुका म्हणे मन पावोनी विश्रांती त्रिविध नासती ताप क्षणी. एक जण म्हणू लागला पाप जाईल का? अरे याच जन्मातलं काय जळतील पापे जन्मांतरे. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लय शिक्षणमत. एक जण म्हणू लागला पुण्य मिळेल का? अरे पुण्याची गणना कोण करी? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? एक जण म्हणू लागला मुक्ती मिळेल का? अरे एकच मुक्ती काय, तेने मुक्तिचारी. तो का म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ऐसे बहुता ग्रंथी बोली मुखी नाम हाती मोक्ष. ऐशी साक्ष बहुतांची. इथून सुरुवात केली आणि तुम्हाला मुक्तीपर्यंत नेऊन मी पोचवलंय. एक एक टप्पा गाठत 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 राहिलेले तुम्ही एक यादी तयार करा आणि नामचिंतनाने हे होईल का सांगा. त्याला मी प्रमाण देईल की नामचिंतनाने ते होईल. तुम्ही जे म्हणाल ते होईल. नामचिंतनात अशी शक्ती आहे, सर्व काही फल देण्याची ताकद. तुका म्हणे नाम चैतन्य निज धाम. ते काय देऊ शकत नाही. सर्व देण्याची शक्ती चिंतामणी आहे. चिंतामणी दे चिंतिले अर्था. ज्याचं चिंतन आपण करू चिंतामणी ते देतो. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरवित. तसं नाम हे सर्व काय फल प्राप्त करून देणार आहे. आणि तुम्ही म्हणता काय होईल? तुकोबर म्हणतात काय होणार नाही हे सांगा. काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठल. नामचिंतनात अशी ताकद आहे. तुम्ही जे म्हणाल ते देण्याची. पण पटत नाही व नाव घेतल्याने कुठं काय होतंय का? भूक लागली आपल्याला. का रे बाळ भूक लागते ना तुला? भूक लागल्यावर तो आईला म्हणतो की नाही आई मला भूक लागली जेवायला दे, भाकरी दे म्हणतो की नाही. मग आई म्हटली तुला भूक लागली का? हो. भाकरी पाहिजे? हो. माळ घे आणि म्हण भाकरी 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 म्हटल्याने पोट भरल का? नाही. तहान लागली गाई म्हण ना मग पाणी पाणी वाटर वाटर निर निर निर. तहान जाईल का? नाही. एक जण आई डोकं दुखतंय का फार आणि म्हण ना मग अनासीन 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 म्हटल्याने डोकं दुखायचं राहील का? तोंड फार पोळलंय अरे म्हण ना मग साखर साखर साखर. तोंड गोड होईल का? नाव घेतल्याने कुठं काय फल दिसून येत नाही. आणि तुम्ही म्हणता नाम घ्या म्हणजे सर्व काय प्राप्त होईल. हो होईल. नामचिंतनात ताकद अशी आहे ज्याचं नाम आम्ही घ्यायला सांगतो त्यात सर्व देण्याची शक्ती आहे. भाकरी भाकरी म्हणल्याने आपलं पोट भरत नाही.
साखर साखर म्हणण्याने तोंड गोड होत नाही आणि होणारही नाही. भाकर भाकर म्हणण्याने पोट भरणारही नाही. का नाही त्याचं कारण सांगतो. भाकर ही जड आहे, भाकरी ही जड आहे. तिच्या ठिकाणी स्वसंवेद्यत्वही नाही, परवेद्यत्वही नाही. ती स्वतःलाही जाणू शकत नाही. कमी भाकरी आहे, कोणीतरी माझी आठवण करते आणि मी टोपल्या तिथे आम्ही 50 आहोत. तो आठवण करतोय, चला टोपल्यातून भाकरी निघाली लगेच आपल्या तोंडात शिरली, असं होत नाही. ती जड आहे, तिला कळत नाही. मला कोणी हाक मारतंय हे कळत नाही, मला खाल्ल्यानंतर भूक जात असते हे तिला माहीत नाही. म्हणून भाकरी भाकरी किती म्हणून उपयोग नाही, ती जड आहे. पण आम्ही ज्याचं नाम तुम्हाला घ्यायला सांगतो तो विठ्ठल जड नाही, तो विठ्ठल चेतन आहे. तो सर्व व्यापक आहे, सर्वांतरी आम्ही आहे. सर्वत्र त्याला नाक कान डोळे आहेत. सर्वत्र पाणी पादंतात, सर्वतो शिशिरोमुखम, सर्वत्र श्रुतिमल्लोके सर्व मावृत्ते तिष्ठते. तो सर्वत्र आहे, सर्वत्र नाक कान डोळे त्याला आहेत. तुम्ही त्याला प्रेमाने आळवला किती करून हाक त्याच्या कानावर जाते आणि तो धावून येतो. नाम घेतलेलं त्याला फार आवडतं, लगेच तो धावून येतो भक्ता करता. त्या बिरबल बादशाहच्या पुस्तकात एक गोष्ट आलेली आहे. काय त्या बादशाहचं डोकं फिरलं कोणास ठाऊक. तो बादशाह एका सेवकाला म्हणाला, अरे जाओ बिरबल को बुलाओ, बिरबलाला बोलो. तो सेवक घाबरत घाबरत गेला, बिरबल जी आपको साहब ने बुलाया है. क्यों, क्या पता हमें, आपको बुलाया है. अच्छा ठीक है, कह दो मैं पूजा पाठ करके आता हूँ. त्याने सांगितलं पूजा पाठ करून येतोय. पूजा संपल्यानंतर बिरबल आला, सरकार क्यों बुलाया. अरे इसलिए बुलाया, मैं जब नगर में घूमता था उस समय नगर में आप हिंदू लोगों के जो जो मंदिरें हैं उस मंदिरों में कथा चल रही थी. उस कथा में कथाकार कहते थे राम राम कहो, विठ्ठल विठ्ठल कहो, कृष्ण कृष्ण कहो, ऐसा पुकारते थे. क्यों रे, राम 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 कहने से क्या होगा रे. जिब्भा नचाने से कभी कुछ होता ही क्या. राम 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 ये है ही क्या. रर्रा का रा और मम्मा का मा, ये तो 2 अक्षर हैं, इससे क्या होगा रे. पगले कहाँ के. शक्कर शक्कर कहने से मुँह कभी मीठा होता ही क्या. तो राम राम कहने से क्या होगा रे. पगले कहाँ के बेवकूफ. क्यों लोगों का समय बिताते हैं तुम, व्यर्थ बिताते हैं. असा बादशाह बिरबलाला बोलू लागला. बेवकूफ, पगले. बिरबलाला चीड आली. आम्हाला बेवकूफ म्हणतो, पगले म्हणतो. एक लक्षात घ्या, माणसाला दुरभिमान नसावा पण स्वाभिमान तरी जरूर असावा ना. पण सध्या आपला स्वाभिमानच कुठं मेलाय तेच काही कळत नाही. देवदेवतांच्या विटंबना होतात तरी आपल्याला काय वाटत नाही. धर्मग्रंथांच्या विटंबना होतात तरी काय वाटत नाही. कोणी काही बोलतं, काही म्हणतं, स्वाभिमान जागा होत नाही. योग आपला चांगला की आता 22 तारखेला आपला स्वाभिमान जागा झाला ना. आपले राम आले, अवतरले. राम लल्लाची मूर्ती स्थापना झाली. 500 वर्षात दिरंगाईत पडलेला पारतंत्र्यात आपण होतो. नाही आपल्याला काय करता आलं, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 75 वर्ष होत आली. स्वातंत्र्य मिळूनही 75 वर्ष झाली तरी घडू शकलं नाही. ते घडलं आणि 22 तारखेला रामलल्ला अयोध्येमध्ये प्रतिष्ठित झाले. रामप्रभू आले. मोठा भाग्याचा योग आपला. बिरबलाचा स्वाभिमान जागा झाला. तो म्हणाला, सरकार क्या, अरे क्या पगले कहाँ के रे. राम 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 को कहते हैं. राम राम कहने से पुकारने से क्या होगा रे. जिब्भा नचाने से कभी कुछ होता ही क्या. क्या होगा रे राम 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 कहने से. पगले कहाँ के. बिरबल राहिला सडे तोड उत्तर दिलं बिरबलाने बादशाला.
सरकार आप गधे आहे गधे. बिरबल बादशाहला काय म्हटला? आप गधे आहे गधे. गधे आहे म्हटल्यानंतर तो बादशाह उसळून उठला. मुझे गद्दा कहता है, मुझे गद्दा कहता है. सरकार आपको ही मैंने गद्दा कहा, लेकिन गद्दा कहने से क्या हो गया बोलो? क्या हो गया? गद्दा में है ही क्या? दो तो अक्षर है, गग्गा का गा और गद्दा का था. इससे क्या हो गया? अरे मुझे गद्दा कहा ना तुमने. आपको ही मैंने गद्दा कहा, लेकिन गद्दा कहने से आपको गधे वैसा पूछा गया क्या? अरे वैसा कुछ नहीं हुआ, लेकिन मुझे गद्दा कहा ना तुमने. आपको ही मैंने गद्दा कहा, लेकिन गद्दा करने से आपको गधे वैसे 4 पांव आ गए क्या? अरे वैसा कुछ नहीं. आपके कान गधे वैसे लंबे हो गए क्या? वैसा कुछ नहीं हुआ. फिर क्या? मुझे गद्दा कहा ना तुमने, इसलिए मुझे गुस्सा आ गया. बिरबल म्हणला साहेब एवढंच लक्षात घ्या, तुम्हाला उद्देशून मी गद्दा शब्द वापरला, ते शब्द तुमच्या हृदयाला जाऊन भिडले आणि तुम्ही उसळून उठलात. तसं आम्ही जे राम म्हणतो, विठ्ठल विठ्ठल म्हणतो, कृष्ण कृष्ण म्हणतो, आमच्या रामाला उद्देशून म्हणतो. आणि तो राम, तो कृष्ण, विठ्ठल आमची ती करुण हाक ऐकतो आणि आमच्या करता धावून येतो, धावून येतो. दिन जनाची सावली ये धावली स्मरणाची. जनाची सावली ये धावली स्मरणाची. दिन जनाची सावली धावली स्मरणाची. दिन जनाची सावली उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली. दीन जनाची सावली येई धावोनी स्मरताची. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. मोहे धावे घाली पाना नाम घेता पंढरी रामा. त्या दुःशासनाला दुर्योधनाने सांगितलं, अरे जा त्या द्रौपदीला खेचून आण. इथे द्रौपदीला खेचून आणलं, सभेमध्ये उभं केलं. शाब्बास दुःशासना. दुर्योधन म्हणला, अरे नुसतं सोंका आणून उभं केले, फेड वस्त्र तिचं. तिला द्युतात आपण जिंकलेलं आहे, तिला आपलं दासी केलेलं आहे. आणि दासीला वस्त्र असावं की नसावं हा मालकाच्या इच्छेचा प्रश्न आहे. फेड वस्त्र. लक्षात घ्या बरं का, मी नामचिंतनाचं महत्त्व सांगतो आपल्याला. नामचिंतन काय करू शकत नाही हे मी आपल्या लक्षात आणून देतोय. दुर्योधनाने दुसऱ्या सांगितलं, ओठ अरे तिचं वस्त्र फेड. त्याला उठायला वस्त्र फेडायला किती वेळ लागणार? द्रौपदीने तितक्यात पाहिलं की आता भर सभेत आपलं वस्त्र फेडलं जाणार आहे, नग्न केलं जाणार आहे. तिने आपले सिंहासारखे 5 पती त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी माना खाली घातल्या. भीष्म द्रोणादिकांकडे पाहिलं, त्यांनी माना खाली घातल्या. हे कोणीच जर माझी लाज राखू शकत नाही तर माझी लाज कोण राखेल? असं द्रौपदीचं चिंतन चाललंय. तिच्या लक्षात एक लगेच आलं. वशिष्ठ मुनीने मला मागे सांगितलेलं आहे की महान संकट आल्यानंतर आपण प्रभूचं स्मरण करावं, भगवंताचं स्मरण करावं, चिंतन करावं. तो भगवान धावून येतो आणि रक्षण करतो. त्यावेळेला द्रौपदीने लगेच करुणेने देवाला आळवलं, हे द्वारकेच्या राजा, अरे तू कुठे गुंतला सांग, का बरं वेळ लावलेला आहे? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ सखया लाविला, वेळ सखया लाविला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी
फर्स्ट सेकंडने कधी जाऊन पोहोचणार, टाप गेअर टाक. गरुड म्हणला केव्हाच डबल टाप मी टाकलेला आहे. पण तोही वेग देवाला कमी वाटू लागला. भगवंताने गरुडाला मागे टाकलं. वेगाने धावून आले, त्वरा झाली गरुडा टाकेले मागे द्रौपदीच्या लागे. आल्याने भगवंताने द्रौपदीची लाज राखली. म्हणजे साड्या पुरवल्या नाही. साड्या भगवान पुरू शकले असते. एखादा फडतूस गल्लीतला दुकानदार गिऱ्हाईकाच्या पुढे 100-200 साड्या टाकू शकतो. भगवान किती साड्या टाकू शकले असते. पण भगवंताने विचार केला, जो मूर्ख फेडायला लागलेला आहे तो निसू देईल का? मग साड्या टाकून उपयोग काय होणार? एक केलं पाहिजे, आपल्याला नेसलेलीच साडी बनलं पाहिजे. भगवंताने साडी नाही पुरवल्या. कौरवी पांचाळी सभे माझी आणली वस्त्राने वस्त्रे कैशी झाले. भगवान नेसलेली साडी बनले. नेसलेली. हा फेडतो, आत नेसलेली तयार. ती फेडली की आत नेसलेली तयार. ती फेडली की आत नेसलेली तयार. किती साड्या त्यांनी फेडल्या माहिती आहे? 999 साड्या फेडल्या. एका थोर संतांच्या मुखातून मी ऐकलं. असा ढीक पडला होता. आणि प्रत्येक साडीवर चित्रीकरण होतं की या कौरवांचा विनाश कोणत्या कोणत्या पद्धतीने होणार आहे. भीम कसा यांचा चेंदामेंदा करणार आहे याचं चित्रीकरण त्या साड्यांवर होतं. त्या एका क्षणात भगवान धावून आले. भर सभेत द्रौपदीची लाज राखली की नाही. काय केलं तिने? फक्त प्रेमाने आळवलं, करुणेने आळवलं. तो का म्हणे करुणा बोले धीर विठ्ठली घेना. भगवान धावून आले, द्रौपदीची लाज राखली. तुम्ही म्हणता काय होईल नाम घेतल्याने? तुकोबरा म्हणतात काय होणार नाही सांगा. काय नवे केले का चिंत काय विठ्ठले. मग एका नामचिंतनाने सर्व जर होणार आहे तर शास्त्रात इतर साधनं सांगितली कशा करता? तर ती एवढ्या करता की तुमच्या सारख्या अविश्वासी लोकांकरता. ज्यांचा नामावर विश्वास नाही असे जे अविश्वासी लोक आहेत की ज्यांचा इतर साधनांवर विश्वास आहे त्यांच्याकरता ती सांगली. ज्यांचा नामावर विश्वास आहे त्यांना अन्य साधन सांगण्याची गरजच नाही. नाम साधन हे सामान्य नाही, सर्व साधनांचे सार. भवसिंधू तरी पार. सर्व साधनांचं सारभूत साधन म्हणजे नाम आहे. अनेक साधन आहेत. संतांनी त्या सर्व साधनांचं मंथन केलं. मंथन केल्यानंतर त्या सर्वातून सारभूत हाताला जे साधन लागलं ते नाम. जसं आपण दही आहे, दह्याचं घुसळण करतो, त्याच्यातून काय निघतं? लोणी निघतं. लोणी हे दह्यातलं काय आहे? सार आहे. लोणी काढल्यानंतर खाली काय राहतं? ताक. ताक हे आसार आहे. ताकात काहीच नाही. लोण्यातून आपल्याला तूप मिळणार, ताकातून काय? ताकात काहीच नाही. ताक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगा, ज्याच्यात काहीच ताकद राहिलेली नसते त्याचं नाव ताक. भाताचं शितई ज्याला पचत नसेल त्याला जगण्याकरता आधार म्हणून डॉक्टर म्हणतात ताक घेत जा, कसा तरी 2 दिवस ढकलशील. लोणी हे सार आहे. तसं सर्व वेद शास्त्र पुराण याचं मंथन केलं संतांनी आणि त्या मंथनातून सारभूत साधन हाताला आलं. लोणी ते भगवंताचं नाम. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे आनंद. म्हणून सर्व साधनांचं सारभूत साधन नाम आहे. संत एकांती बैसले सर्वही सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सारांश काढिले निवडून ते एक श्री हरीचे नाम. भगवंताचं नाम हे सर्व साधनातलं सारभूत साधन आहे आणि फलात कमी नाही. फलात भवसिंधू उत्तरी पार. भवसिंधूच्या पैलथडीला नेणार आहे. आणि हे साधन असं आहे की जी जी म्हणून साधनं सांगितले त्या त्या साधनांची फलं हे देणारं आहे. नाम हे त्या त्या साधनाचे फल देऊ शकतं. योग याग तपे केली तयाने अमुपे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबारा सांगतात, ज्याने नाम केलं घेतलं त्याने योगही केला, यज्ञ केला, तपही केलं. कसं? योगाचं यज्ञाचं तपाचं फल जे आहे ते फल नामाने जर मिळालं तर नामचिंतन करणाऱ्याने योगही केला की नाही. योगाचं फल काय? समाधी. योगाची साधनेतून समाधी प्राप्त होते जीवाला. नामचिंतनाने सहज समाधी मिळते. लुब्धली नाधी लागली समाधी.
योगाने समाधी मिळते ती यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान या मार्गाने जो जाईल त्याला समाधी मिळते योग साधनेत. इथे कोणालाही समाधी मिळते नामचिंतनाने. मूढ जन नर नारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभावी एकच सिद्ध साधकार. सर्वांना समाधी प्राप्त करून देणारं साधन नामचिंतन आहे. म्हणून नामचिंतन करणाऱ्याने योग केला, यज्ञ केला, नाम जप यज्ञ तो परम. आणि नामचिंतन करणाऱ्याने तपही केलं, रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप. म्हणून नामचिंतन करणाऱ्याने योग याग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनांचे सार व सिंधू तरी पार. महाराज सर्व शंका आमच्या डोक्यातल्या मिटल्या. नामचिंतनाच्या बाबतीत आता कोणती शंका आमची राहिली नाही. तुम्ही म्हणता ते सर्व आम्हाला मान्य आहे. आम्ही आता काय करावं तुम्ही सांगा. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, जपा, तुका म्हणे मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, श्री संत जोग महाराज की जय. डोबार 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 डोबार. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. त्रिअक्षरी सोपा मंत्र जपा. 3 अक्षरी हा सोपा मंत्र आहे. विठ्ठल अशी 3 अक्षर आहेत आणि हा मंत्र आहे. मंत्र याला का म्हणतात? ज्याचं मनन केलं असताना जो रक्षण करतो त्याला म्हणतात मंत्र. मंत्र शब्दाची व्याख्या शास्त्रात ही सांगितलेली आहे. मननात त्रायते यस्मात तस्मान मंत्र प्रकीर्तितः. ज्याचं मनन केलं असताना जो रक्षण करतो त्याला म्हणतात मंत्र. तसं विठ्ठल हा 3 अक्षरी मंत्र आहे. अवघड नसून हा सोपा आहे. फलात महान आहे. सर्व प्रकारे आपलं रक्षण करणार आहे. म्हणून तुम्ही याचा जप करा. जप शब्द 2 अक्षर आहेत, ज आणि प. जकार हा जन्म घालवतो आणि पकार हा पाप नष्ट करतो. जन्म आणि पाप नष्ट जो करतो त्याला म्हणतात जप. जकारो जन्म विच्छेद पकार पापनाशक तस्मात जपैती प्रोक्त हा जन्म पाप विनाशक. म्हणून हा जप आहे. याचा तुम्ही जप करा. या मंत्राचा 3 अक्षरी मंत्राचा जप करा आणि हा अवघड नसून सोपा आहे. हा सोपा कसा याची चतुसूत्री मी आपल्याला सांगतो आणि आपली सेवा संपवतो. हा सोपा कसा? नाम संकीर्तन साधन पै विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. याच्यापेक्षा सोपं नाही का कोणतं? तुकोबारा म्हणतात सर्वात हेच सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व. सर्व साधनापेक्षा सोपं साधन नामचिंतन आहे. हा सोपा कसा याची 4 सूत्र मी तुम्हाला सांगतो. कोणीही जपा, केव्हाही जपा, कुठेही जपा आणि कसाही जपा. ही सुलभता फक्त नाममंत्रात आहे. कोणीही जपा सकळास येथे आहे.
लहान मुलं करू शकतात, तरुण करू शकतात, म्हातारे करू शकतात, माता भगिनी करू शकतात, सर्व करू शकतात. शेतकरी, व्यापारी, नोकरी करणारे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा हे अधिकार. बाळे, नारी, नर आदी करूनही वेश्य आहे. समाजातला कोणताही घटक वंचित राहत नाही. सर्वांना नामचिंतन करता येतं म्हणून ही पहिली सुलभता. इतर साधनं सर्वांना करता येत नाही. त्या साधनांचे अधिकारी आहेत. योग साधनेचा अधिकारी सांगितलेला आहे, ज्ञानाचा अधिकारी सांगितलेला आहे. याचे मल आणि विक्षेप दोष गेलेले आहेत. साधन चतुष्टय संपन्न जो आहे तोच ज्ञानाचा अधिकारी आहे. पण नामचिंतनात मात्र सकळास येथे आहे अधिकार. ही पहिली सुलभता. दुसरी सुलभता, केव्हाही जपा, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. सकाळी जपा, दुपारी जपा, संध्याकाळी जपा, रात्री जपा, पहाटे जपा. आंघोळ झालेली असो का नसो, म्हणून गोड सर्व भावे, आंघोळी नलगे तोंड धुवावे. याचा अर्थ आंघोळ करूच नये असं नाही. पाणी जर नसेल, आंघोळ करायची राहिली, पाणी नाहीये, कसं काय नाम घेता येईल असं म्हणू नका. नसे ना पाणी, नसे ना आंघोळ, नाम घेऊ शकता तुम्ही. आंघोळ नसली तरी केव्हाही जपा, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नदेश नियमो राजन नकाल नियमस्तथा. नारद पुराणामध्ये म्हटलेलं आहे, नामचिंतन करणाऱ्याला कालाचं बंधन नाही. भलत्या काळी नामावळी सुलभ भोली भाविका. तिसरी सुलभता, कुठेही जपा. घरात जपा, खोलीत जपा, अंगणात जपा, शेतात जपा, ऑफिसमध्ये जपा, दुकानात जपा. कोणी म्हणेल दुकानात कसं काय चालेल? अहो दुकानात गिऱ्हाईक येणार का? रवा आहे का? रामकृष्ण हरी. कसा किलो दिला? रामकृष्ण हरी. सागर आहे का? रामकृष्ण हरी. वेलदोडे आहेत का? रामकृष्ण हरी. गिऱ्हाईक काय म्हणेल? हे दुकानदार कालच्या कीर्तनापासून सरकलंय का काय कळत नाही. आपण म्हणतो रवा आहे, काय म्हणतोय रामकृष्ण हरी. याच्या दुकानात नाही काय, चला पुढे. दुकानात कसं काय जपता येईल? गिऱ्हाईक राहील का? येईल का? तर माझं काय म्हणणं आहे, मी दुकानातही जपा म्हटलं का गिऱ्हाईक आल्यावर जपा म्हटलं? गिऱ्हाईक आल्यावर जपा असं मी म्हटलं नाही, दुकानातही जपा म्हटलं. गिऱ्हाईक आल्यावर नका ना जपू. गिऱ्हाईक आल्यावर त्याला म्हणा तुला काय पाहिजे सांग, बोला. त्याला जे जे पाहिजे त्याची यादी करा. त्याच्या यादीप्रमाणे त्याचा माल त्याला व्यवस्थित वजन करून द्या, काट्याला झटका न मारता. त्याचे योग्य पैसे घ्या. कमी दिले असतील तर मागून घ्या. त्याने पैसे दिले, त्याने त्याचा माल घेतला, तो गेला. दुसरं गिऱ्हाईक अजून आलं नाही. तोपर्यंत दुकानात काय काम आहे? बोला ना. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण गिऱ्हाईक आले. राहू द्या, त्याला विचारा तुला काय पाहिजे. 4 आवर्तन जरी झाली तरी पुष्कळ झाली. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. मग दुकानातही जपता येईल की नाही? गिऱ्हाईक आल्यावर गिऱ्हाईक गेल्यावर रामकृष्ण हरी. दुकानातही जपा, ऑफिसमध्ये जपा. तुम्ही तुमच्या कर्तव्यानुसार तुम्हाला जिथे राहावं लागत असेल तिथे तुम्ही तुमचं कर्तव्य करत करत नामचिंतन करू शकता. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. जेथे असाल तेथे करा. तुम्ही जिथे असाल, तुमच्या कर्तव्याच्या दृष्टीने तुम्हाला जिथे राहावं लागत असेल तिथे तुम्ही कर्तव्य करत करत नामचिंतन करू शकता. अशी ही साधना सुलभ आहे. कोणी जपा, केव्हाही जपा, कुठे जपा. आणि चौथी सुलभता, कसाही जपा. राम म्हणा नाही तर लांब म्हणा, नाही तर मरा म्हणा.
मरा म्हणूनही चालेल की नाही? मरा मरा म्हणूनही उपयोग झाला की नाही वाला कोड्याला? त्याला राम म्हणता येत नव्हतं, मरा यायचं तोंडात. नारद म्हणताय मरा येतोय तोंडात ना, हरकत नाही, मरा म्हण, त्याचं पुढे राम होऊन जाईल. मराचं उलट काय होतं? म राम 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 राम. मराचं पुढे राम होऊन जाईल. मरा मरा म्हणत राहिला, वाल्याचं सर्व पाप गेलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला. आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं. इतका निर्दोष बनला. मारा मारा येही मंत्र उनके अंतर भेदा, वाल्हा था तो वाल्मिक हुआ जब भेटी भई नारदा. मारा मारा म्हणूनही उपयोग झाला. मारा हा काही मंत्र नाही, पण राम म्हणण्याच्या उद्देशाने तो मरा म्हणत होता, म्हणून तो मरा देखील मंत्र ठरला गेला आणि वाल्याचं पाप गेलं. म्हणून नाम कसंही घ्या, विठ्ठल म्हणा नाही तर इठ्ठल म्हणा, नाही तर विठाई म्हणा. विठाई किठाई माझे कृष्णाई कणाई. नये जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल. येईल तैसा बोल रामकृष्ण, येईल तैसा बोल. जसं म्हणता येईल तसं म्हणा. म्हणून कसाही जपा ही चौथी सुलभता ही नामचिंतनात आहे. म्हणून सर्व साधनात सोपं साधन नामचिंतन आहे, देणार आहे. म्हणून कलियुगात संतांनी नामचिंतनावर जोर दिला आणि असे गावोगाव अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. गल्ली गल्लीत सुरू केले, गावागावात सुरू केले. आणि ही चेतना द्या, प्रेरणा द्या की हे साधन सर्वांना करता येऊ शकतं, सर्वांना करता येण्यासारखं आहे आणि सर्वांना सर्व फलाची प्राप्ती करून देणारा आहे. म्हणून भले 3 दिवसाचा करा उत्सव, 7 दिवसाचा करा, 15 दिवसाचा करा, महिन्याचा करा, काही 1 दिवस करा, जसं शक्य असेल तसं आपण नामचिंतन करा. हे सर्व काही फलाची प्राप्ती करून देईल. म्हणून तुकोबरा म्हणतात, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज. म्हणून ही साधना कलियुगात अतिशय महत्त्वाची आहे आणि सर्व काही फलाची प्राप्ती करून देणारी आहे. म्हणून आपण ही साधना 12 वर्ष सातत्याने चालवली. आता आपल्याला पुढच्या तपाची सुरुवात करायची आहे. पुढे रौप्य महोत्सव आपल्याला करायचा आहे 25 वर्षाने, 50 वर्षाने स्वर्ण महोत्सव करायचा आहे, 75 वर्षाने अमृत महोत्सव करायचा आहे आणि 100 वर्षाने शताब्दी महोत्सव करायचा आहे. ही साधना सर्व काल नाम शुभदायक फल देणारी आहे. म्हणून ही साधना संतांनी आपल्यापुढे ठेवली. तुकोबारांनी असे अभंग आपल्या लक्षात आणून दिले. आपण असे अभंग नजरेसमोर ठेवा, अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. अहो तुकोबारांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार? दगडांना तारले की नाही? रामेश्वर भट्टाने दगड बांधून हे अभंग बुडवायला लावले. इंद्रायणीच्या डोहात दगड बांधून बुडवले रामेश्वर भट्टाने अभंग. पण तुकोबारांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं तर ते अभंग दगडांनाही घेऊन वर आले. जळी दगडा सहित वह्या तारेल्या जैस्या. 18 दिवसांनी हे अभंग दगडाला घेऊन वर आले आणि 18 दिवस पाण्यात असून थेंब लागला नाही. कोरड्याच्या कोरडे. उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नवे हा सामान्य वसंत. आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. तुकोबारांचे अभंग आपल्या हातात कधी आले? तिथे तरल्यानंतर आले. तिथे जर ते बुडाले असते तर आपल्या वाट्याला काय आलं असतं? मला असं वाटतं मग आपणही बुडालोच असतो. आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर हे म्हणत असत की ते अभंग तरले म्हणून आपण तरलो. ते जर बुडाले असते तर आपणही बुडालो असतो. ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं म्हणून गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. काशीला मानस मंदिर आहे. रामचरित मानस मार्बलवर कोरलेलं मंदिर काशीला आहे. अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे. वाल्मिकी रामायण मूळ संस्कृत रामायण मार्बलवर कोरलेलं मंदिर अयोध्येला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात गाथा मंदिर आहे. पूर्ण अभंग तुकोबारांचे
उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावलेले मोठं जागतिक कीर्तीचं मंदिर आपलं महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायात झालेलं आहे. 30-35 कोटीची कामं तिथे झालेली आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. अभंगाप्रमाणे काय दृश्य भाव तसे दाखवलेले आहेत. तुकोबरांची भव्य अशी पंचधातूची मूर्ती त्या मंदिराला साजेशी अशी बसवण्यात आलेली आहे आणि तेव्हापासून गाथापारायण अनुष्ठान तिथे होते. तिथे अन्नदानाची योजना आपण सुरू केलेली आहे. दर्शनाला आलेल्या भाविकांना दररोज दुपारी 12 ते 2 यावेळी जेवण दिलं जातं. 500-700 लोकांचं रोज अन्नदान होत असतं. रविवारी सुट्टीला तर 1000-1500चं होत असतं. बीजेच्या उत्सवात 4-5 हजार लोक असतात. बीजेच्या दिवशी 25-30 हजार लोक असतात. अन्नदान तिथे आहे. तसंच आरोग्यदान आहे. शारीरिक चिकित्सा केली जाते. आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे आणि मोफत औषधोपचार केले जातात दर बुधवारी. गुरुवारी ॲलोपॅथिक पद्धतीप्रमाणे आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी डोळ्याची तपासणी केली जाते आणि मोतीबिंदू असेल तर मोफत ऑपरेशन केलं जातं. अशा अनेक योजना समाजोपयोगी गाथा मंदिरावर राबवल्या जात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आणखी तिथे ज्ञानदानही घडत आहे. तिथे अभंग दगडावर कोरून लावले ते जगाच्या हृदयावर कोरायचे आणि जगाच्या हृदयावर कोरण्याकरता जगाच्या भाषेत जायला पाहिजे. म्हणून संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी 4ही भाषेत मुलांना शिक्षण दिलं जातं आहे. 4ही भाषेत शिक्षण 10वी पास झालेल्या मुलाला प्रवेश आहे. 11वी ते 17वी हे जे 7 वर्षाचं शिक्षण आहे शालेय तेच संस्कृत माध्यमातून आध्यात्मिक ग्रंथाच्या द्वारा दिलं जातं. 5 वर्षात तो मुलगा शास्त्री होणार, 7 वर्षात तो आचार्य होणार. लौकिक भाषेत तो 5 वर्षात BA होणार, 7 वर्षात तो MA होणार. शासकीय प्रमाणपत्र त्याला प्राप्त होणार. असं शिक्षण तिथे सुरू आहे. सध्या 1,400 मुलं गाथा मंदिरावर शिक्षण घेत आहेत. त्यांची राहण्याची सोय, जेवणाची सोय आणि शिक्षणाची सोय. कोणी म्हणेल मग खर्च तर खूप येत असेल. नर्सरीपासून किती खर्च येतो आम्हाला माहीत आहे मुलांच्या शिक्षणाचा. हे तर उच्च दर्जाचं पुढचं 11वी ते 17वी असं शिक्षण आहे. खर्च तर खूप येत असेल. लक्षात घ्या, 1 नया पैसा नाही, 1 नया पैसा नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. आपण मुलांनी फक्त अभ्यास करायचा. 4ही भाषेत त्यांना शिक्षण दिलं जातं आणि मग तो महाराष्ट्रात काय, भारतात काय, जगभर जाऊ शकतो. आणि इंग्रजीतून, संस्कृतमधून तो समाजाला संतांचे विचार देऊ शकतो. असं शिक्षण तिथे आपण सुरू केलेलं आहे. अनेक समाजोपयोगी कार्य तिथे राबवली जात आहेत. 30-35 कोटीची कामं झालेली. अजूनही 15-20 कोटीची कामं तिथे आपल्याला करायची आहेत. अनेक भाविकांनी लाखोनी नाही कोटींनी सहकार्य केलेलं आहे. हा ट्रस्ट आहे, रजिस्ट्रेशन आहे, याचं नियमित ऑडिट होतं आहे. या ट्रस्टला 80G कलमान्वये आयकरात सवलतचं सर्टिफिकेट आहे. म्हणून अनेकांनी कोटीपर्यंत सहकार्य केलेलं आहे आणि 35 कोटीपर्यंतची जवळजवळ कामं झालेली आहे. अजून 15-20 कोटीची कामं काय अडचण नाही, कारण राहिलेले लोक अजून बरेच आहेत. राहिलेल्या लोकांनी राहिलेल्या कामाकरता जोर मारावा. ज्यांना तुकोबारांपासून आपल्याला काय मिळालं आहे असं वाटत असेल, तुकोबारांचे अभंगाचे उपकार आपल्यावर अशी जाणीव ज्यांना धक्का देत असेल, त्याने आत्मीयतेने या कार्यात यथाशक्ती सहभागी व्हायचं. त्याचा अनंतपटीने दुआ मिळेल. दिल्याने संपत्ती कधी संपत नाही. दिल्याने फिक्स्ड डिपॉझिटला जाते, अनेक पटीने वाढ देते. असे अनेक समाजोपयोगी कार्य आहे. सांगितलेलं तुमच्या सर्व लक्षात राहिलं नसेल तर सर्वांना परत लक्षात येण्यासाठी आम्ही एक तुकोबाराय दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र, त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने आर्ट पेपरवर आपण प्रकाशित केलेलं आहे. समोर गाडीमध्ये आहे. आपण प्रत्येकाने जरूर घ्या, आपल्या रूममध्ये लावा. येता जाता दर्शन घडेल आणि गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती तिथे आपल्याला मिळेल. आपण प्रत्येकाने ठेवा आणि खिशात डायरी ठेवा. तुकोबाराय रोजनिशी 17 महिने ती काम दिलं आपल्याला. तर तुकोबारायांच्या विचाराच्या आपण सर्वांनी लक्षात घ्यावे. सर्वांना माझी विनंती आहे, एकदा या गाथा मंदिरावर. कोणी आले असतील ते भाग्यवान आहे. जे अजून आले नसतील त्यांनी आपलं भाग्य उदयाला आणावं, यावं. गाथा मंदिर पहा, ते प्रासंगिक जागा, प्रासादिक जागेवर आपल्या महाराष्ट्राचं जागतिक कीर्तीचं ते मंदिर उभं राहिलेलं आहे. आपल्याला तो एक वेगळा वेगळा आनंद वाटेल. भगवान करो आपल्या सर्वांच्या अंतःकरणात हे सद्विचार निर्माण हो. सर्वजण या विचाराचे पायीक बनून आनंदाचे सम्राट होत. दुर्व्यसनं सोडा, दुर्वर्तन सोडा,
ते आपल्या जीवनात हानिकारक आहे. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशी व्रत नित्य नामस्मरण, आणि ती मरायच्या आत घाला. मेल्यानंतर आपल्या तोंडात तुळशीचा पाला घातला जातो. पाहुणा निघून गेला आणि बुटाच्या तोंडात शिरा आणि पोहे देऊन उपयोग आहे का काही? तर मामासाहेब म्हणायचे मरायच्या आत घाला आणि आपण त्या भगवंताच्या भक्तीला शरीर वेचावं, नामचिंतन करा, आईवडिलांची सेवा करा, समाजाची देशाची दीनदुःखिताची सेवा करा, ईश्वराचे संतांची सेवा करत सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी प्रबोधन केलं त्यांचं थोडा वेळ नामचिंतन करून सेवेला विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय विठ्ठल जय जय